नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 23 आहे। जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला त्या सुद्धा पाहून घ्यायच्या आहेत, कारण समाज कल्याण भरतीसाठी त्या अतिशय उपयुक्त असणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी आपण तुमचा जास्त वेळ घेणार नाही। पहिला प्रश्न बघूया। आपला पहिला प्रश्न काय बघा, कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही असं विचारलंय। आता या ठिकाणी काय विचारलंय की बाबा खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग ऑप्शन काय दिलेत बघा, मध्य प्रदेश दिलंय, तेलंगणा दिलंय, गुजरात दिलंय आणि आंध्र प्रदेश दिलंय। तर मग यापैकी आपलं उत्तर काय येईल, तर आंध्र प्रदेशची सीमा महाराष्ट्र राज्याला जोडून नाही। मग एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, याच्यावरती वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत। मग महाराष्ट्राला एकूण किती राज्याची सीमा लागलेली आहे हा एक प्रश्न विचारला जातो। तर एकूण किती राज्याची सीमा लागलेली आहे, 6 राज्याची, त्याचबरोबर एका केंद्रशासित प्रदेशाची सुद्धा सीमा लागलेली आहे। ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं। 6 राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश। त्याच्यानंतर हे जे 6 राज्य आहेत ना, हे 6 राज्ये लक्षातच ठेवायची। गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा ही अशी मिळून 6 राज्य आहेत। आणि केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, तर दीव दमण आणि दादर नगर हवेली हा जो केंद्रशासित प्रदेश आहे, दीव दमण व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची सीमा काय होते, महाराष्ट्राला लागून आहे। आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की सर्वात जास्त सीमा कोणत्या राज्याची ही महाराष्ट्राच्या सीमेशी लागून आहे। मग सगळ्यात जास्त सीमा कोणत्या राज्याची लागून आहे, तर ती आहे मध्य प्रदेशची। आणि सगळ्यात कमी जर विचारलं तर काय उत्तर येईल आपलं, गोवा उत्तर येईल। त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की या मध्य प्रदेशला किती राज्याची सीमा लागून आहे, तर मध्य प्रदेशला एकूण 8 राज्य मध्य प्रदेशला किती जिल्ह्याची सीमा लागून आहे असं विचारलं जातं। मग मध्य प्रदेशला महाराष्ट्रातल्या किती जिल्ह्याची सीमा लागून आहे, एकूण 8 जिल्ह्याची सीमा लागून आहे। ते 8ही जिल्हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे, म्हणजे तोंडपाठ ठेवायचे, परीक्षेमध्ये विचारले जात आहेत। ठीक आहे, कोणत्या राज्याला किती जिल्ह्याची आणि कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली आहे हे विचारलं जात आहे। मग हे 8 कोणकोणते आहेत, तर खानदेशमधले 3 जिल्हे घ्यायचे, म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया असे मिळून 8 जिल्हे आहेत। त्याच्यानंतर या गुजरातला किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे, तर गुजरातला 4 जिल्ह्याची आहे। त्याच्यानंतर छत्तीसगडला 2 जिल्ह्याची आहे, तेलंगणाला पुन्हा 4ची आहे, कर्नाटकाला 7 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे आणि गोव्याला 1 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे। म्हणजे हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण परीक्षेला विचारलं जातं। ठीक आहे, आणि आपण तेच सांगतो, जे परीक्षेमध्ये विचारलं जातं तेच आपण या ठिकाणी सांगत असतो। ठीक आहे, बाकीच्या सारखा आलतू फालतू आपण टाइमपास करत नाही। दुसरा प्रश्न बघूया आपला 2 नंबरचा। काय विचारले बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे। अहमदनगर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांची जन्मभूमी आहे। आता काय विचारलंय की सेनापती बापट यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यामध्ये, आता या अहमदनगरचं नामांतरण अहिल्यानगर झालंय, पण प्रश्न आपल्याला TCS ने अगोदर विचारलेला आहे म्हणून इथं अहमदनगर आहे। ठीक आहे, मग कोणत्या तालुक्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, तर पारनेर तालुक्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर इथं दुसरा प्रश्न विचारला जातो की सेनापती बापट यांचं पूर्ण नाव काय आहे। मग सेनापती बापट यांचं पूर्ण नाव काय आहे, पांडुरंग महादेव बापट हे त्यांचं पूर्ण नाव आहे। त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो सेनापती बापट यांचा जन्म कधी झाला, तर त्यांचा जन्म कधी झाला, 12 नोव्हेंबर 1880 रोजी त्यांचा पारनेर येथे त्यांचा जन्म झाला होता। त्याच्यानंतर एक प्रश्न विचारला जातो की पांडुरंग महादेव बापट यांना सेनापती ही उपाधी म्हणजे ही पदवी कधी लाभली, तर ही कधी, हा जो त्यांनी मुळशी सत्याग्रह केला होता, या मुळशी सत्याग्रहामुळे त्यांना काय झाली होती, सेनापती ही पदवी लाभली होती। ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। मुळशी सत्याग्रह कधी झाला होता, 1921 ते 1924 असा 3 वर्ष हा सत्याग्रह झाला होता। हे पण लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, पण त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय असेल तर बघा, TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये काय भेटेल बघा, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, TCS ने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील। ठीक आहे,
त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर जर मित्रांनो तुम्ही एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा जर अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज परीक्षेमध्ये घेऊ शकता. आणि जर एवढे मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन काय होणार परीक्षेमध्ये, 100% तुमचं सिलेक्शन परीक्षेमध्ये होणार. ठीक आहे. मग ह्या सगळ्या मटेरियलची किंमत किती आहे तर फक्त 250 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर ऑफरनुसार तुम्ही जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होणार आहे, फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठे पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपे नंबर आहे. या नंबरवरती काय करायचं, 139 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं मित्रांनो, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू, 3 नंबर. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात सुरू झाले असं विचारलंय. आता भारतामधील पहिलं मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये सुरू झालं असं विचारलंय. मग हे कोणत्या शहरामध्ये सुरू झालं होतं तर हे हैदराबाद या शहरामध्ये सुरू झालं होतं. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की भारतातील पहिलं मुक्त विद्यापीठ कोणत्या वर्षी सुरू झालं, तर हे कोणत्या वर्षी सुरू झालं होतं, 1982 ला. कोणत्या नावाने झालं होतं पहा, आंध्र प्रदेश ओपन युनिव्हर्सिटी या नावाने सुरू झालं होतं. नंतर याचं नामांतरण काय केलं, डॉक्टर BR आंबेडकर मुक्त विद्यापीठ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी हे त्याचं नंतर नामांतरण केलं. आणि हे काय आहे, भारतातील पहिलं मुक्त विद्यापीठ आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधलं मुक्त विद्यापीठ कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, त्यालाच आपण काय म्हणतो YCMOU. हे काय आहे, महाराष्ट्रातलं मुक्त विद्यापीठ आहे. याची स्थापना कधी झाली, 1 जुलै 1989. IMP आहे, स्थापना विचारलेली आहे परीक्षेमध्ये. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना कधी झाली प्रश्न विचारलेला आहे. मग कधी झाली, 1989 ला. कोणत्या ठिकाणी आहे हे, गंगोत्री नाशिक या ठिकाणी हे आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि हे भारतामधलं कितवं मुक्त विद्यापीठ होतं याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलाय. मग हे YCMOU हे भारतामधलं कितवं मुक्त विद्यापीठ होतं तर भारतामधलं 5वं मुक्त विद्यापीठ होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं मुक्त विद्यापीठ आहे ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो ते म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ याची स्थापना कधी झालेली आहे, 1985 ला झाली. याला काय म्हणतात, इग्नू म्हणतात बघा. ठीक आहे. तुम्ही ऐकलं असेल. मग इग्नूची स्थापना कधी आहे, 1985 आहे. सगळं महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 4 नंबर. औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध असलेली कोराडी व खापरखेडा. कोराडी व खापरखेडा ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडतात. मग कोराडी आणि खापरखेडा ही ठिकाणं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ही नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. आणि ही कशासाठी प्रसिद्ध आहेत तर या ठिकाणी बघा औष्णिक विद्युत केंद्र आहे, प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रातली काही महत्त्वाची औष्णिक विद्युत केंद्र आहेत की कोणतं औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्हाला तोंडपाठ ठेवायचं आहे. आता का ठेवायचं आहे तर याच्यावरती परीक्षेमध्ये तुम्हाला वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मग बघा, तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र कुठं आहे, मुंबई जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर चोला औष्णिक विद्युत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, ठाणे. पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला. फेकरी औष्णिक विद्युत केंद्र जळगाव. बल्लारपूर औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर. परळी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, बीड. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, नाशिक. ही काही महत्त्वाची महाराष्ट्रातली औष्णिक विद्युत केंद्र आहेत, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला महाराष्ट्रातली औष्णिक विद्युत केंद्र पण लक्षात ठेवायचे आहेत, त्याच्यानंतर जलविद्युत केंद्र पण लक्षात ठेवायचे आहेत आणि अणुविद्युत केंद्र ही संपूर्ण भारतातली लक्षात ठेवायची. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपला 5 नंबर. महाराष्ट्रातील पहिले
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थापन झाले? मग महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे सध्या? ते नागपूर या ठिकाणी आहे. कोणत्या कायद्याने याची स्थापना झाली हा पण प्रश्न विचारला जातो. तर महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी ॲक्ट 1998 या कायद्याने याची स्थापना झाली. आणि हे कधी स्थापन झालं, इस्टॅब्लिश कधी झालं पहा, 3 डिसेंबर 2000 ला हे इस्टॅब्लिश झालं. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 6 नंबर. राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना महाराष्ट्र सरकारतर्फे कोणता पुरस्कार देण्यात येतो? मग महाराष्ट्र सरकारतर्फे कोणता पुरस्कार देण्यात येतो? तर तो सावित्रीबाई फुले पुरस्कार. कोणासाठी? महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते असतील किंवा काही संस्था असतील तर त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 7 नंबर. प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल आपल्या व्हिडिओला तर प्लीज लाईक करून घ्या. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण लाईक आणि सबस्क्राईब दोन्ही पण काय आहे, अगदी मोफत आहे, फ्रीमध्ये आहे. म्हणून लगेच लाईक करून घ्या, लगेच सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. लाईक आणि सबस्क्राईब केल्याचा काय होईल, तुम्हालाच फायदा होईल. कसा फायदा होईल की बरेच विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी मला विचारतात की सर आम्हाला लिंक टाकत जा किंवा हे करत जा, किंवा तुमचा नवीन आलेला व्हिडिओ आम्हाला दिसत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्ही जर फक्त आपल्या व्हिडिओला लाईक केलं आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर आपला नवीन येणाऱ्या व्हिडिओचं सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन यूट्यूब तुम्हाला पाठवलं जाईल. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते? आता काय विचारलंय, पश्चिम घाटामधलं सर्वाधिक उंचीचं शिखर कोणतं आहे असं विचारलंय. ठीक आहे, मग पश्चिम घाटामधलं सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे तर ते आहे अण्णाईमुडी शिखर. त्याच्यानंतर या शिखराची उंची किती आहे हे पण लक्षात ठेवायचं. किती आहे? 2695 मीटर ही काय आहे, अण्णाईमुडी शिखराची उंची आहे. हे काय आहे, पश्चिम घाटातलं सगळ्यात उंचीचं शिखर आहे, हे पण लक्षात ठेवा. जर प्रश्न विचारला असता बाबा की महाराष्ट्रामधलं सगळ्यात उंचीचं शिखर कोणतं, तर उत्तर काय आलं असतं आपलं, कळसुबाई आलं असतं. कळसुबाईची उंची किती आहे? 1646 मीटर ही काय आहे, कळसुबाईची उंची आहे. दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचे. दोन्हीवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. हे काही ते खाली सुद्धा दिलं होतं मी. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? कळसुबाई आहे. त्याची उंची किती आहे? 1646 मीटर आहे. मग फरक लक्षात ठेवायचा आहे. जर पश्चिम घाटातलं विचारलं तर उत्तर काय येईल आपलं, अण्णाईमुडी येईल. आणि जर महाराष्ट्रातलं विचारलं तर आपलं उत्तर काय येईल, कळसुबाई येईल. ठीक आहे. पुढचा 8 नंबर. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? जर तुम्ही प्रश्नाचं व्यवस्थित ॲनालिसिस केलं, प्रश्नाचं जर तुम्ही व्यवस्थित विश्लेषण केलं तर तुमच्या एक लक्षात आलं असेल, जी गोष्ट सर्वप्रथम आहे ना, सर्वप्रथम पहिली असेल त्याच्यावरती प्रश्न जास्त परीक्षेमध्ये विचारले जातात. मग सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली होती भारतामध्ये? तर ती कोलकाता या शहरामध्ये सुरू झाली होती. कधी सुरू झाली होती कोलकात्यामध्ये? तर 1984 मध्ये कोलकात्यामध्ये सर्वप्रथम मेट्रो धावली होती. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की भारतातील सर्वात मोठे मेट्रो ट्रेन नेटवर्क हे कोणत्या शहरामध्ये आहे? मग सगळ्यात मोठे मेट्रो ट्रेनचं नेटवर्क कोणत्या शहरामध्ये आहे? तर ते दिल्ली शहरामध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर. जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? किती वेळेस प्रश्न विचारला असेल? कमीत कमी 100 वेळेस प्रश्न विचारलाय. मग जागतिक महिला दिन कधी असतो? तर तो 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं बघा, प्रश्न विचारला जातो की बाबा महिलांना समान हक्क मिळवण्यासाठी पहिल्यांदा कोणत्या देशामधील महिलांनी लढा दिला? तर कोणत्या देशामधल्या महिलांनी लढा दिला होता? हा अमेरिकेमध्ये. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की जागतिक महिला दिन हा 8 मार्च जागतिक महिला दिन कधीपासून साजरा केला जातो? तर कधीपासून साजरा केला जातो? 1975 पासून इनो तर्फे म्हणजे युनायटेड नेशन्स तर्फे आपण 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करत आलो आहोत. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर. सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत नाहीत असं विचारलंय. आता तुम्हाला माहिती आहे सूर्यावरती काय होतात, मोठमोठे सौर वादळ होतात, मोठमोठे स्फोट होतात, पण त्या स्फोटांचे आवाज आपल्यापर्यंत का ऐकू येत नाहीत असं आपल्याला विचारलं. म्हणजे बेसिक विज्ञानवरती हा प्रश्न आहे. ऑप्शन काय दिले पहा. सूर्याचे तापमान फार आहे, सूर्य पृथ्वीपासून फार दूर आहे, सूर्य व पृथ्वी मध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही,
आणि यापैकी एकही नाही असं उत्तर दिलंय. मग यापैकी आपलं याला कारण काय असेल की बाबा जे स्फोटांचे आवाज आपल्याला ऐकू येत नाही त्याला काय असणार आहे, सूर्य आणि पृथ्वी यांच्यानंतर काही अंतरानंतर वातावरण नाही. तुम्ही जर ध्वनीचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहिती आहे ध्वनी प्रसरण पावण्यासाठी काय लागते, माध्यमाची आवश्यकता असते. ठीक आहे, माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनी प्रसरण पावण्यासाठी कशाची आवश्यकता असते, माध्यमाची. मग जर यांच्यामध्ये वातावरण नसेल तर त्या ठिकाणी ध्वनी प्रसरण पावण्यासाठी माध्यम नाही, म्हणून आपल्याला त्या स्फोटांचे आवाज ऐकू येत नाहीत. ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर, सरोजिनी नायडू यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे कोणते अधिवेशन पार पडले. काय विचारलंय, सरोजिनी नायडू यांच्या अध्यक्षतेखाली कोणते अधिवेशन पार पडले किंवा कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष सरोजिनी नायडू होत्या असं विचारलंय. मग हे कोणतं अधिवेशन होतं, तर हे कानपूर अधिवेशन होतं. आणि हे कानपूर अधिवेशन कधी भरलं होतं, तर हे 1925 ला भरलं होतं. खूप महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे, तर सरोजिनी नायडू ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष आहेत. काय प्रश्न तुम्हाला विचारला जातो की राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण, तर मग त्या कोण होत्या, सरोजिनी नायडू होत्या. कोणत्या अधिवेशनाच्या, कानपूर अधिवेशनाच्या. कानपूर अधिवेशन कधी झालं, 1925 ला. बघा इथं पण लिहिलेलं आहे काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या. त्याच्यानंतर इथे एक दुसरा प्रश्न विचारला जातो की काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या. तर काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या, तर त्या होत्या ॲनी बेझंट. कोणत्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या ॲनी बेझंट, 1917च्या. 1917चं अधिवेशन कुठं भरलं होतं, तर कलकत्ता या ठिकाणी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचं. फक्त जर पहिली महिला विचारलं तर आपलं उत्तर येईल ॲनी बेझंट, आणि जर त्यांनी विचारलं की भारतीय पहिली महिला कोण, तर काय उत्तर येईल आपलं, सरोजिनी नायडू येईल. फरक लक्षात ठेवा दोन्ही मधला. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12, विसंगत घटक ओळखा. गंगा, कृष्णा, गोदावरी, तापी. विसंगत म्हणजे वेगळा घटक ओळखायचा. गंगा, कृष्णा, गोदावरी आणि तापी काय येईल, या ठिकाणी वेगळा घटक येईल. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्हाला नद्यामध्ये वेगळा घटक विचारला जाईल ना, त्यावेळेस महाराष्ट्राच्या बाबतीत एकच लक्षात ठेवायचं, ती नदी कोणत्या दिशेला वाहत आहे. पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांचा एक गट आहे आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा एक गट आहे. मग याच्यामध्ये बघा गंगा, कृष्णा, गोदावरी ह्या सगळ्या नद्या कशा वाहतात, पूर्ववाहिनी आहेत, म्हणजे पूर्वेकडे वाहतात. आणि तापी काय आहे, ही पश्चिम वाहिनी नदी आहे, म्हणजे ही पश्चिमेकडे वाहते. ठीक आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत या पश्चिम वाहिनी नद्या कुठे जाऊन मिळतात, तर ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. मग कोणकोणत्या नद्या पश्चिम वाहिनी आहेत बघा, भारतामध्ये नर्मदा सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न विचारला जातो की भारतामधली सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती, तर ती कोणती आहे, नर्मदा आहे. त्याच्यानंतर जर विचारलं की बाबा महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती, तर ती कोणती आहे, तापी आहे. त्याच्यानंतर वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल ह्या कोकणामधल्या सगळ्या नद्या आहेत. ठीक आहे. आणि पूर्ववाहिनी नद्या कुठे जाऊन मिळतात, प्रश्न विचारलेला आहे. पूर्ववाहिनी नद्या कुठे जाऊन मिळतात, तर ह्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. मग कोणकोणत्या नद्या आहेत, गंगा असेल, कृष्णा असेल, गोदावरी असेल, महानदी असेल, कावेरी असेल, ह्या सगळ्या काय आहेत, पूर्ववाहिनी नद्या आहेत आणि त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. पुढचा प्रश्न 13 नंबर, कर्नाटकचा राज्यप्राणी कोणता. किती वेळेस प्रश्न रिपीट झालाय हा की कर्नाटकचा राज्यप्राणी कोणता आहे. मग कर्नाटकचा राज्यप्राणी कोणता आहे, तर हा हत्ती आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाचे राज्य आणि त्यांचे राज्यप्राणी या ठिकाणी दिलेले आहेत. मग लक्षात ठेवायचं आहे, आंध्र प्रदेशचा राज्यप्राणी काय आहे, तर काळवीट आहे. आसामचा काय आहे, एकशिंगी गेंडा आहे, प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. गोव्याचा रानगवा आहे, हा सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर गुजरातचा सिंह प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्राचा शेकरू हा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. मध्य प्रदेशचा बारशिंगा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राजस्थानचा चिंकारा, सिक्कीमचा लाल पांडा, या लाल पांड्यावरती प्रश्न विचारलेला आहे. उत्तर प्रदेशचा बारशिंगा. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचे, बारशिंगा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्याचा काय आहे, राज्य प्राणी आहे. आणि पश्चिम बंगालचा इथं सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग पश्चिम बंगालचा राज्य प्राणी काय आहे, फिशिंग कॅट आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याला जंगली बिल्ली किंवा जंगली मांजर असं सुद्धा म्हटलं जातं, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 14 नंबर, उलर सरोवर डॅश डॅश मध्ये स्थित आहे. मग उलर सरोवर कुठं आहे, तर हे काश्मीरमध्ये आहे. कोणतं सरोवर, उलर सरोवर. या उलर सरोवराचं वैशिष्ट्य काय आहे, तर हे भारतीय उपखंडामधील सर्वात मोठे
गोड्या पाण्याचं सरोवर आहे? लक्षात ठेवा, प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो की भारतीय उपखंडामधील किंवा भारतामधील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं? तर ते गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? उलर सरोवर आहे. कुठं आहे उलर सरोवर? काश्मीरमध्ये आहे. त्याच्यानंतर उलर सरोवरामुळे कोणत्या नदीच्या पाण्याच्या पातळीचं नियमन होतं किंवा उलर सरोवरामधून कोणती नदी वाहते प्रश्न विचारला जातो. मग कोणती नदी? झेलम नदी. पहा कोणती? झेलम. आणि अजून एक इथं प्रश्न विचारला होता टीसीएसने प्रश्न विचारला होता की उलर सरोवराचं प्राचीन नाव काय आहे? मग उलर सरोवराचं प्राचीन नाम काय आहे? महापद्मसर. हे काय आहे? उलर सरोवराचं प्राचीन नाम आहे. टीसीएसने प्रश्न विचारला होता, कुठल्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला टीसीएसचे PYQ बघणं का महत्त्वाचं आहे. जर तुम्ही नुसते टीसीएसचे PYQ केले ना तरी तुमचा इथं 80% तुमचा सिलेबस तुमचा कव्हर होतोय. आणि आपण टीसीएसच्या किती प्रश्नपत्रिका देत आहोत? 100 प्रश्नपत्रिका देत आहोत. तुम्ही एवढ्या जरी केले ना तर तुमच्या परीक्षेसाठी डोक्यावरून पाणी पडलं. ठीक आहे, भरपूर आहेत. पुढचा प्रश्न 15 नंबर. भारताद्वारे बांगलादेशला भाडेपट्ट्याने दिलेला 3 बिघाचा भाग डॅश होता किंवा 3 बिघा डॅशचा भाग होता. आता सध्या काय आहे? बांगलादेशमध्ये खूप अराजकता माजलेली आहे. तिथं नवीन सरकार आलंय. हे सरकार काय आहे? भारत विरोधी सरकार आहे. म्हणून पहिल्यांदाच आपल्याला बांगलादेशच्या सीमेवरती काय करावं लागलंय? लष्कर किंवा आर्मी तैनात करावी लागलेली आहे. म्हणून प्रश्न पुन्हा विचारला जाऊ शकतो. मग हा 3 बिघा कोणाचा भाग होता? तर हा पश्चिम बंगाल राज्याचा भाग होता. परंतु सप्टेंबर 2011 मध्ये काय झालं? भारत देश आणि बांगलादेश यांच्यामध्ये एक करार झाला आणि ह्या करारानुसार भाडेपट्टीवरती हे बेट काय करण्यात आलं? बांगलादेशला देण्यात आलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर. खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड चांगल्या दर्जाचे फर्निचर बनवण्यासाठी मोठी मागणी असलेले लाकूड आहे? आता फर्निचरसाठी कोणतं लाकूड असतंय? तर सागाचं झाड असतंय किंवा सागाचं लाकूड असतंय. तुम्हाला माहिती आहे, सगळ्याला महत्त्वाचं आहे. 17 नंबर. बोकारो स्टील प्लांट डॅश मध्ये स्थित आहे. कोणता प्लांट विचारला आहे? बोकारो स्टील प्लांट कोणत्या राज्यामध्ये आहे असं विचारलंय. मग हा कोणत्या राज्यामधला स्टील प्लांट आहे? तर हा झारखंड राज्यामधला स्टील प्लांट आहे. त्याच्यानंतर हा जवळपास देशामधला म्हणजे भारतातला सर्वात मोठा स्टील प्लांट आहे. याची स्थापना कधी झाली? ती 1972ला झाली. आणि कोणाच्या मदतीने किंवा कोणाच्या सहकार्याने याची स्थापना झाली प्रश्न विचारला जातो. मग कोणाच्या सहकार्याने याची स्थापना झाली होती? तर रशियाच्या सहकार्याने बोकारो स्टील किंवा बोकारो लोहपोलाद प्रकल्पाची स्थापना झाली होती. आणि हे जे शहर आहे बोकारो शहर, याला स्टील सिटी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे. पुढचा 18 नंबर. जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? आता ह्या अलीकडे ह्या रामसर करारावरती भरपूर प्रश्न विचारले जात आहेत. रामसर करार कधी अस्तित्वात आला होता? 1971ला. इराणमधील एक शहर आहे रामसर शहर. या रामसर शहरामध्ये 2 फेब्रुवारी 1971 तारीख सुद्धा टीसीएसने विचारली होती. त्याच्यामुळे तारखेसहित लक्षात ठेवायचं. या ठिकाणी काय झालं होतं? जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी उपाययोजनावर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली आणि या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळख दिली जाते. मग प्रश्न विचारला जातो की रामसर ठराव कशासाठी आहे? तर रामसर ठराव कशासाठी आहे? पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न इथे विचारला जातो, तो म्हणजे महाराष्ट्रामधलं पहिलं रामसर स्थळ कोणतं किंवा कोणत्या स्थळाला रामसर स्थळाचा दर्जा मिळालेला आहे? तर कोणतं आहे ते? पहिलं लोणार सरोवर. लोणार सरोवर कुठं आहे? बुलढाण्यामध्ये आहे. आता सध्या महाराष्ट्रामध्ये किती रामसर ठिकाण आहेत? तर 3 आहेत. त्यातलं पहिलं रामस्थळ आहे. त्याच्यानंतर दुसरं कोणतं? आपलं नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य नाशिक जिल्ह्यातलं. आणि तिसरं काय आहे? ठाणे फ्लेमिंगो खाडी. हिला सुद्धा रामसर स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 20 नंबर. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.